नमस्कार मित्रांनो, शिवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया सीताई कीर्ती शोधत आलेल्या असतात आशू आणि शिवाला. आणि सीताई जेव्हा सगळीकडे शोधते आणि शेवटी वर येते तेव्हा बघते तर काय, यांनी मस्त बिछाना टाकून छान असे आरामात झोपलेले असतात. आता सीताई गालातल्या गालात हसते, कुठेतरी तिलाही छान वाटतं, काहीतरी एन्जॉय करताय, तिला काहीही फरक पडलेला नसतो. मागून तेल ओतण्यासाठी मीठ मिरची लावण्यासाठी मात्र कीर्ती आलेली असते. कीर्ती म्हणते, वा आई बघतेस ना ग, चोर सापडले. हे मस्त झोपलेले असतात, त्यांना काही टेन्शन नाही, काही नाही. आता लक्ष्मण काका सगळे संपदा सगळे काही आलेले असतात आणि मस्त यांच्याकडे बघून हसत असतात. यांना काही गद्य नाही पद्य नाही, मस्त आराम चाललेला असतो. कीर्ती म्हणते, आई तुझा लाडका लेक सून बघ की काय दिवे लावताय, काय केलंय त्यांनी. सीताई म्हणते, कीर्ती बासा, एवढं काही बोलायची गरज नाहीये आणि असं काही जगवेगळं केलेलं नाहीये त्यांनी. संपदा काय लहानच असते, ती आता हसायला लागलेली असते. तिच्या हसण्याने शिवाला कुठेतरी जाग येते. शिवा इकडे तिकडे बघते, समोर काय सगळी पलटणच उभी असते. शिवा पटकन उठते, पदर सावरते आणि आशूलाही उठवण्याचा प्रयत्न करते, पण समोर बघून तिचं अगदी बोलतीच बंद झालेली असते. काहीही बोलत नाही, फक्त त्यांच्याकडे बघत असते आणि खूप घाबरलेला चेहरा शिवाचा दिसत असतो. सीताई सुद्धा हसत असते. सीताईला खूप आनंदही होत असतो आणि एकंदरीत काहीतरी वेगळं बघायला मिळालेलं असतं. आशू उठ, 5 मिनिटं डार्लिंग, डार्लिंग वगैरे काही म्हणू नको, उठ पटकन. म्हणून आशू रागा उठतो आणि शिवाकडे बघायला लागतो. समोर सगळी पलटण त्यालाही दिसते. तो पटकन ती बिअरची बॉटल त्या चादरीमध्ये लपवतो आणि समोर बघत उभा राहिलेला असतो. पण काही लपवालपी करायच्या आधी सगळ्यांनी सगळं काही बघितलेलं असतं. संपदा म्हणते, एक मिनिट डंबो, मी फोटो काढतीये. 1 मिनिट फोटो. फोटो वगैरे काय काढतीये. आता काकाही म्हणतो, संपदा फोटो काढू नको हा, त्रास देऊ नको हा शिवाला, चांगला फोटो काढ, चांगला अगदी त्याला आवडेल असा. आता सगळेच हसायला लागलेले असतात, सगळ्यांनाच गंमत येत असते. कीर्ती आणि सुहास सोडून सगळ्यांना आनंद झालेला असतो. या दोघांनाच मात्र खूप राग आलेला असतो यांना असं बघून. आता आशू तोंड वर करून म्हणतो, काका तुला माहितीये का रे, घरात कोणी नव्हतं, मग आपलं बोर झालं, मग शिवाला म्हटलं चल बाबा काहीतरी प्लॅन करू, आणि मग हे असं थोडं काहीतरी केलंय. आता सगळे मात्र हसत असतात. आशूवर काही परिणाम होत नाही. आशू बिंदास काकाला सांगून टाकतो. संपदा मध्ये, डंबो खोटं बोलू नको, मी कुठे गेली रे, मी घरातच होती. अरे तू घरात होतीस, अरे मला वाटलं भूत होतं. आता तिला बारीक चिमटा काढते शिवा आशूला. शिवाच्या हातात बोबडी वळत असते, तोत्र ती आता बोलत असते, मावशी बरं आहे का मावशी. काका म्हणतो, मावशी छान, आणि तुम्ही दोघं सुद्धा विषय बदलू नका. सगळे इतके हसत असतात की बस. कीर्ती आता मध्येच बोलायला लागते, छान, आईचा लाडका मुलगा लाडकी सून, मनाला हवं तसं करतात. आई मात्र शब्दानेही बोलत नाही, रागवत नाही, त्यांना दुखवत नाही. आईला काही फरक पडत नाही. लेकाने सुनाने काही केलं तरी, दुसऱ्याने काही केलं की आई मात्र तलवार घेऊन तयारच असते. पण लेकाला आणि सुनाला सगळे काही गुन्हे माफ आहेत, हो की नाही ग आई. सीताई म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही सगळं आवरा आणि या खाली. शिवा म्हणतो, आशूही म्हणते आणि शिवा, हो येतो की. आता सीताई हसतच असते, यांच्याकडे बघते, चला सगळ्यांनी खाली चला. कीर्ती चल ग तू सुद्धा. थोड्या गोंधळात आशू म्हणतो, का ग शिवा किती वाजले असतील. शिवा म्हणते, गप्प बसतो का जरा. कीर्ती म्हणते, या बरं जमलं तर लवकर, नाही तर परत इथेच रमाल तुम्ही. आता संपदा जाईपर्यंत यांचे फोटो आणि शूटिंग काढत असते. सगळे निघून गेल्यावर आशूला अशी जोरात एक फटका देते शिवा, सगळं काही तुझ्यामुळे झालंय. मी काय केलंय, तू सुद्धा होती. मी होते का, तूच सगळा प्लॅन केलाय, माझ्यावर ढकलू नकोस आशू. चंदन आणि आजी बाहेरून येतात आणि काहीतरी त्यांनी आणलेलं असतं. दिव्या म्हणते, काय रे कुठे गेलं होतं सकाळी. अगं जरा बाहेर गेलो होतं. आई कुठे आहे. आजी म्हणते, आहे शेजारी. दिव्या तुझ्यासाठी काय आणलंय बघ की. चंदन दिव्याला म्हणतो, काय काडी. चंदन ताजमहल आणल्यासारखं काय म्हणतोय, तुझ्यासाठी काय आणलंय. आजी म्हणते, दिव्या नाटकं करू नको, तुला खायला काय प्रॉब्लेम आहे ग, काय प्रॉब्लेम आहे, गपचूप खा. काय प्रॉब्लेम आहे म्हणजे काय आजी, काडी का खाऊ मी. अगं आयुर्वेदिक किती, त्याने तुला फरक पडणार, चांगलं वाटणार. उगाच काही नको खायला वा, त्याने मला इन्फेक्शन काही ना काहीतरी त्रास होणार. तू काय डॉक्टर आहे का, काही आपलं डोकं लावतीये, गप गुमान खा. मी खाणार नाही काड्या बिड्या काही. अगं दिव्या पोट वगैरे काही दुखतंय ना, त्याच्याने सगळा काही त्रास तुझा निघून जाईल. त्या आजीने आपल्या आजीला सांगितलंय आणि आयुर्वेदिक उपाय करायला काय हरकत आहे का दिव्या. अरे चंदन पण मला काही त्रास होत नाहीये, मग उगाच कशाला काय खाऊ मी काय खाणार नाही. आजी म्हणते, दिव्या शहाणपणा करू नका, काल दिवसभर लेकरू तुला घेऊन फिरलं, जे हवंय ते सगळं काही घेऊन दिलं, त्याच्या आनंदासाठी एवढी काडी सुद्धा खाऊ शकत नाही का, इतकाही शहाणपणा बरा नाहीये दिव्या. बरं ठीक आहे, दे इकडे, खाते मी. दिव्या ती काडी थोडासा तुकडा खाते आणि तोंड असं वेडवाकडं केलेलं असतं. चंदन म्हणतो, छान आहे ना, सगळी खा दिव्या.
दिव्या आता त्याच्याकडे बघतच थांबते. इकडे आता सगळं काही आवरलेलं असतं शिवाने आणि आशू सुद्धा येतो गळ्यात टॉवेल टाकून. काय सुंदर दिसतीयस ग शिवा, झालं का तुझं सुरू? तू असं करतो आणि माझी स्वतःची नाचक्की होते. तू मात्र सगळ्यातून बाजूला जातो आणि नाचक्की. ए शिवा, मी काय केलंय आता? फक्त सुंदर दिसते एवढं तर म्हणालोय. तुला कळतंय का, रेड वाईनच्या चक्करमध्ये सगळं झालंय हे. तिचं पिलेच नसते मी, थोडी थोडी करता करता सगळं काही घेतलंच नसतं तर हा चक्कर झालाच नसता. तेव्हा म्हणते मला काही सुधरत नाही, कळत नाही, माझं डोकं आहे ना असं आऊट झालंय, आऊट. आशू म्हणतो ठीक आहे, एवढं काही टेन्शन घेते. अरे गरज नाही म्हणजे काय, सीताईला बघितलं ते 100% चिडल्या असणारे, 100% चिडल्या असणारे. आई कुठे चिडली, आई का चिडणार आहे, काय चाललंय तुझं शिवा? ए तू गप्प बस, मला माहिती आहे ना सीताई कशा आहे, तू शांत बस. शिवा आता बेडरूम मधून घाईघाईने इकडे किचन मध्ये येते आणि सीताईला म्हणते सीताई मी काही मदत करू का? सीताई तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही, खाली मान घातलेली असते आणि तिचं काम चालू असतं. शिवा आता बोलण्याचा प्रयत्न करते, नेमकी सीताईच्या मनात काय आहे, मूड कसा आहे, पण सीताई काहीही ऍक्शन रिॲक्शन देतच नाही. तिच्या मागे बरोबर आता कीर्ती येऊन उभी राहिलेली असते. कीर्ती येते आणि कीर्ती म्हणते बापरे काय झालंय, देसाईंचं किचन पहिल्यांदा इतकं शांत, मला जरा आश्चर्यच वाटतंय. हा कीर्ती म्हणते सगळे शांत शांत आहे ना, जरा आश्चर्य वाटतं. आता शिवा बळच तर सीताईशी बोलत असते, टोमॅटो देऊ का, तुम्हाला काय देऊ, काय करू म्हणजे तुम्हाला मदत होणार आहे सीताई? अगं शिवा साहजिक आहे, असं कुणालाही गृहीत धरणं चुकीचंच आहे ना. आणि तू देसाईंची मोठी सून आणि मोठ्या सुनेने कसं वागायला पाहिजे, शोभेल असं बोलायचं, शोभेल असं वागायचं. अगं तिच्यावरनं तर सगळी काही परीक्षा होत असते ना. आणि यात कसं सीताईचं नाव जाणार ना, आईचं नाव जाणार की सुनेचे संस्कार वगैरे, सुनेचं मान सन्मान सगळं काही आईचं नाव जाणार. हो की नाही ग आई, मी बरोबर बोलतीये ना? बघ की आईला किती वाईट वाटलंय. आई हो ना ग, तुला वाईट वाटलंय ना? शिवा म्हणते सीताई खरंच माझं चुकलं, मला असं वाटलंच नव्हतं असं काही होईल, किंवा खरंच आम्ही कधी असा विचारही केला नाही, पण हे चुकून झालंय सीताई, खरंच सॉरी. बिचारी शिवा इतकी गिल्टी फील करत असते, सारखी सॉरी सॉरी म्हणते, पण सीताई मात्र काही तिच्याकडे लक्षच देत नसते. हे बघा सीताई कशी झोप लागली ना कळलंच नाही. उर्मिला म्हणते शिवा कशी झोप लागली कळलंच नाही म्हणजे, तू काय लहान आहे का? आशूचं ठीक आहे, पण शिवा तुला तरी कळायला पाहिजे होतं ना कुठे झोपायचं, आपण काय करतोय. अगं तुला कसं भान राहिलं नाही? हे बघा मी त्याला बोलले होती पण त्याने ऐकलंच नाही. मी ना त्याला आता बघूनच घेणार आहे, त्यांनी असं केलंय आणि बघा मला सगळ्यांच्या समोर लाज वाटतीये. मी आशूला सांगितलं पण त्याने ऐकलंच नाही. कीर्ती म्हणते एक मिनिट हा, तू आशूबद्दल वाईट बोलती आणि तेही आईच्या समोर. माझी सुद्धा कधी हिंमत झाली नाही आशूविषयी काही आईच्या समोर बोलायची, आणि तू डायरेक्ट त्याचं घराणं करते तेही आईच्या समोर. वा शिवा, खरंच तुझी हिंमत काय वाढली आहे, खरंच जबरदस्त, मानायला पाहिजे शिवा तुला. नाही 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 कीर्तीताई, तुम्ही असं काही बोलू नका किंवा गैरसमज करू नका. मी त्यांचं घराणं वगैरे त्यांच्याविषयी काही बोलत नाहीये. आशूमुळे मी वर झोपले, मी एवढंच सांगते. सीताई प्लीज तुम्ही गैरसमज करू नका आणि प्लीज तुम्ही चिडू नका आता परत. तही आता रागारागाने त्या आशूच्या जवळ जात असते, शिवाच्या जवळ जाते आणि बोलत नाही काही, पण फक्त बघत असते. तशी शिवा घाबरत असते आणि सॉरी परत अशी चूक होणार नाही, परत आम्ही कधीच असं करणार नाही, एवढ्या वेळेस माफ करा. तुम्हाला इतकं वाईट वाटेल ना, इतका राग येईल ना सीताई, खरंच मी विचारही केला नव्हता, एवढा वेळेस माफ करा, एवढा वेळेस प्लीज प्लीज प्लीज. इतकी रिक्वेस्ट इतकी गायवाया चाललेली असती, सीताईच्या तोंडातून एकही शब्द बाहेर येत नाही, सगळं काही शिवाच बोलत असते. सीताई थांबून इतकी जोरात हसायला लागलेली असते की शिवाला धक्का बसतो. सीताई काय झालंय? सीताईशी जोरात त्या शिवाला एक मारते आणि हसतच असते. काय झालंय कीर्तीताई, आई काय झालंय, तुम्ही हसताय काय? अगं वेडे, मी काय चिडली आहे का? आणि मी चिडायला तू काही चुकीचं केलंय का? तुला असं कसं वाटलं की मी चिडले? वेडी आहेस का गं शिवा जरा? नाही मला असं वाटलं की आम्ही वर झोपलेलं बघितलं, मग तुम्ही चिडला म्हणूनच काही बोलला नाही, म्हणूनच मला इतकं वेळचं गिल्टी फील होत होतं की बस. उर्मिला म्हणते अगं शिवा ताईने हे मुद्दाम केलं, तुझी गंमत करायची होती ना म्हणून. अहो पण मी इतकी घाबरले की बस. सगळं ठीक आहे, पण माझ्या आशूला जर काही केलं ना तर नाहीतर बघा. सीताई अशी बुक्की करते आणि हिला म्हणते बघ माझ्या आशूल काही केलं तर. नाही मी तुमच्या आशूल काही करणार नाही बाबा, मी सहज बोलले, खरंच मी तुमच्या आशूल काही करणार नाही. सीताई इतकी हसत असते आणि वातावरण सगळं काही नॉर्मल झालेलं असतं. हे नॉर्मल झालेलं वातावरण कीर्तीला मात्र आवडलेलं नसतं. तिला असं वाटतं की याच्यावरून आई चिडणार, घरातले सगळे चिडणार, मग शिवाला टार्गेट करणार, पण तसं काही झालेलं नसतं. याच्या उलट शिवाची सगळी फिरकी घेत असतात आणि आनंद येत असतो. कीर्ती म्हणते आई सिरियसली म्हणजे काय? मी रागावलेच नव्हते, मी शिवाची गंमत करत होते. आणि तुझं काय गं कीर्ती, तुझं काय? अजून काय स्वयंपाक झालेला नाहीये? झाला की मिळेल तुला, अजून स्वयंपाक व्हायला वेळ आहे ना. आणि आपल्याकडे जनरली अशी पद्धत आहे की सगळे एकत्र जेवतात, त्यामुळे झाला की तुला मिळेल, इथून गेलीस तरी चालेल. कीर्ती आता रागारागाने तिथून निघून जाते. कीर्ती रागाने निघून गेलेली असते. इकडे लगेच शिवाचा फोन वाजतो, आजीचा फोन असतो. शिवा लगेचच्या लगेच इकडे निघून ये, अडचणी थोडीशी.
आता शिवा फोन ठेवते. सीताई, आजीचा फोन होता, तिकडे काहीतरी अडचण आहे, मी जाऊ का? अगं जाऊ का काय विचारतीये शिवा, लगेच निघ, काही लागलं तर लगेच फोन करून निघ निघ निघ. आणि शिवा आता लगेच निघून गेलेली असते. इकडे आता चंदन किचनमध्ये काहीतरी करत असतो. त्याला डस्टबिनमध्ये ती काडी दिसती. तो काडी घेतो आणि रागारागाने दिव्याकडे आलेला असतो. दिवा आरशात बघून ड्रेस आणलेले असतात ते ड्रेस ट्राय करत असते. अरे चंदन, मी काय म्हणते? चंदन म्हणतो, मी काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष दे, हे काय? अरे चंदन, ऍक्च्युली मी काय म्हणते तुला, मी किचनमध्ये गेली होती पाणी प्यायला. पाणी पिताना ही काडी खाली पडली. काय खोटं बोलतीये तू? पाणी पिताना काडी डस्टबिनमध्ये पडली. अगं दिव्या, कारणं तरी व्यवस्थित दे ग. चिडायचा प्रश्नच नाहीये दिव्या. तुला बरं वाटावं म्हणून काल बाहेर घेऊन गेलं. मला बरं वाटावं म्हणून तू ही काडी खायला नको होती का? तुझं ही काडी खाल्ली असती तर मला जरा बरं वाटलं असतं, पण नाही, तू ही डस्टबिनमध्ये टाकून दिली. नको लेक्चर देऊ रे चंदन. नाही आवडली, कडू होती म्हणून टाकून दिली. एवढं काय त्यात लपवाछपी? नाही आवडली. तुला बरं वाटावं म्हणून मी काहीही करायचं का? दिव्या म्हणते, बास रे, माझ्यावर काय चाललंय, काय परिस्थिती ते दिलं सोडून, हे का ते का सगळे काही येऊन मला डायरेक्शन करतात. मी ठरवेल की मला काय खायचं काही नाही. दिव्या, उगाच काही ओव्हर ॲक्शन करू नको. आघात तुझ्या एकटीवर नाही, माझ्यावर सुद्धा झालाय. तुला जेवढं दुःख आहे तेवढं दुःख माझ्यावर सुद्धा आहे. मी काय तुझ्यासारखा इमोशनल होऊन सगळीकडे भांडवल करत फिरत नाहीये. त्यामुळे दिव्या, हे सगळं बंद कर आणि शांत बस. तुला माझं काही ऐकायचं नाहीये ना, मग विषय इथे संपतो. एकदम शांत बस. चंदन म्हणतो, हिच्यासाठी काही केलं तरी ही कधीच समाधानी होणार नाही. अशी कशी विचित्र आहे ही दिव्या. इकडे आता काका आणि आशू काहीतरी महत्वाच्या विषयावर डिस्कस करत असतात. मध्येच येतो सुहास. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. काही महत्वाचं चालू होतं का? कामात आहे का तुम्ही? हो कामात आहे, पण बोल, काय बोलायचंय? मला ना तुमचे आभार मानायचे. खरंच मी खूप आभारी आहे तुमचा. सुहास, हे आभार वगैरे काही मानू नको. तुझ्या चुकांची तुला जाणीव झाली आहे ना, बस एवढंच हवं होतं. आणि मुद्दाम ठरवून असं काही वागत नव्हतं. तू चूक केली म्हणून तसं आम्ही वागत होतो. आम्हाला काही खुन्नस वगैरे नव्हती तुझ्याशी. त्यामुळे सुहास, आभार वगैरे काही मानू नको रे. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. आशू म्हणतो, जीजू तुझं काम काय, जरा मुद्द्याचं बोलतो का? एक मस्त डील आणलंय. आपण बरेच दिवस झाले हायवे टच जागा शोधतोय ना, मला एक जागा मिळाली. एक ब्रोकर आहे की तो जागा दाखवतो. अरे जीजू, सध्या ते ना आपण जरा बाजूलाच ठेवलंय, कारण जाग्यांचे रेट इतके हाय आहेत ना, आपण ते प्रकरण जरा नंतरच बघूया. अरे हाय वगैरे काही नाही, 4 लाख रुपये गुंठा जागा मिळतीये. जीजू काही नको सांगू, 10-15 लाख रुपये गुंठा जागा चालली आणि तुला कुठे 4 लाखांनी मिळतीये? अरे तू पेपर वगैरे चेक केले का जीजू? फ्रॉड असेल. अरे फ्रॉड कसं रे? मी स्वतः सगळं चेक केले आणि क्रॉस चेक केलंय यार. का आपण लवकरात लवकर डील करू, कारण त्याला खूप पैशांची गरज आहे. मी पेपर ऑलरेडी करायला दिली आहे. आपण लवकरात लवकर हे डीलचं काय बघूया प्लीज. अशी म्हणतो, जीजू घाई वगैरे काही करायची नाहीये, विचार करायचा निवांत, सगळी काही चौकशी करून मग डिसिजन घ्यायचा आहे. घाई करायची नाहीये उगाचा. लक्ष्मण म्हणतो, आपण एकदा भाऊंशी बोलू, उगाच घाई नको आणि कसली रिस्क सुद्धा नको. अरे भाऊंना कशाला विचारता प्लीज काका. आशू, माझ्यावर विश्वास नाही का? मी सगळी चौकशी केली. अरे मी सुद्धा काहीतरी रिस्पॉन्सिबली आहे की, मला कळतंय की काय व्यवहार करायचा, कसं करायचं. आणि भाऊंना कशाला विचारताय? जीजू तू घाई का करतोय रे? सगळ्यामध्ये घाई करायची नाही सांगितलं ना. बरं ठीक आहे, विश्वास ठेवतो आम्ही, पण हे बघ तरीही थोडं पण आपण केअरफुली करूया, कारण गोत्यात यायला नको. अरे तुम्ही डील झाल्यावर मला शब्बासकीच द्याल रे, सगळं काही व्यवस्थित होणार. आशूचं काम झालेलं असतं, आशूने होकार दिलेला असतो. आणि आता काकाही म्हणतो, हो आता चालतंय, डील बघूया. तू चांगली खात्री केली आहे ना सुहास? हो, टेन्शन घेऊ नका. मग चला, झालं तर. आता माझ्यावर तुम्ही विश्वास टाकलाय ना, मी बघ आता कशी जबाबदारीने सगळं काही करतो. इतका आनंद झालेला असतो की बस या सुहास आनंदाने अगदी नाचतच गेलेला असतो की मी डील आता क्रॅक करणार. आणि मी म्हणतो तसेच हे लोक पैसे देणार, आणि आता मी म्हणतो तसंच होणार. सुहासला असं वाटतं की याने पैसे दिले, याने पेपर आणले आणि लगेच काय ते डील झालं. सुहास मस्त आनंदामध्ये असतो आणि तिथून निघून जातो. इकडे मात्र कीर्ती किचनमध्ये काहीतरी करत असते. सुहास आनंदामध्ये पळत पळत येतो आणि किट्टूला डायरेक्ट धडकतो. तुझ्या हातून दूध सांडतं. बावळट कुठलचा, सांडवलं ना सगळं, काय सगळं खराब केलंय. किट्टू डार्लिंग डोंट वरी, सगळं काही पुसून साफ वगैरे करून देतो. तू चिडू नको बरं, मी काय सांगतोय ना ते ऐकतं खरं आधी. एवढं काय राडा घातलाय, काय सांगतोय, जरा गप. एवढं काय घडलंय, एवढं पुढे पुढे करतोय? तुला माहिती आहे ना किट्टू डार्लिंग, मी ग्रेट आहे. नाही, तू ग्रेट नाहीये, पुढे बोल. डील अशी आहे, गुड न्यूज अशी आहे की हायवेच्या कडेला एक पडीक जमीन आहे, तिथे आपण एक कॉम्प्लेक्स उभा करतोय आणि सगळं काही काम मी बघणार आहे. ती डील मी क्रॅक करतोय. कीर्ती म्हणते, का तू का करतोय मध्ये मध्ये? कीर्ती, का म्हणजे का? हे प्रोजेक्ट मी आणलंय, हे डील मी आणलंय, डील आता क्रॅक सुद्धा मी करणार. सगळे पेपर आणले, पेपर तयार करायला टाकले आणि काका आणि आशूला मी तयार सुद्धा केलंय की ही डील करण्यासाठी. आणि तू तोंडवर करू मला विचारतीये की तू का करणार हे प्रोजेक्ट? वेडीस काय ग थोडी तू? मी करणार नाही, मग कोण करणार? अरे हो,
तुझ्यावर लगेच त्या लोकांनी विश्वासही ठेवला आणि तुला काम करण्यासाठी परवानगीही दिली. अगो हो, ऑब्विसली किटू डार्लिंग. कीर्ती म्हणते सुहास खूप छान न्यूज आहे, गुड न्यूज आहे खरंच. मी ना कीर्ती आता असं करतो, पटकन ऑफिसला जातो, ते पेपर तयार केले त्यावर काकांची सही घेतो आणि मग ती जागा बघायला जातो. सुहास खरंच मला प्राऊड फील होतंय, खरंच छान काम करतोय, असंच मन लावून काम कर सुहास. सुहास खरंच ग्रेट हा. कीर्तीला इतका आनंद झालेला असतो की बस. म्हणजे कसं आहे ना सुहास, तुला आनंदात बघितलं की मला सुद्धा खूप आनंद होतो आणि तू स्वप्न बघितलं की माझं सुद्धा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतंय ना. खरंच खूप छान वाटतंय सुहास, असंच काम कर. किटू डार्लिंग, या आनंदामध्ये ही कॉफी पिऊ मी तुझ्यासाठी जी बनवली आहे ती. ठीक आहे, एवढी कॉफी पिऊ दे मला, मी तयार होतो आणि मस्तपैकी ऑफिसला जातो. चल आता काय मागितलंय, कॉफी ना, चल चल घे कॉफी. किटू डार्लिंग, ह्या डील मधून जे पैसे येणार आहेत ना ते सगळेचे सगळे पैसे आपलेच होणार आहे, तुला कळतंय का? कीर्ती म्हणते सगळे पैसे आणि आपले. हो यस, सगळे पैसे आपलेच. तिला इतका आनंद झालेला असतो, इतका आनंद, इतके पैसे येणार असतात की बस. शिवा आता आलेली असते. काय ग आज्जे, एवढ्या घाईघाईत कशासाठी बोलवलंय मला? काय नाही ग शिवा, बस सांगते की काय काम आहे. आपला कैलासचा मित्र गावाकडचा, त्याचा मुलगा आहे हा प्रशांत. अरे याला ओळखते मी आजी. शिवा तो मुंबईत कामासाठी आला होता, त्याला जरा मदत पाहिजे, मदत कर बरं त्याला. हो नक्कीच, काय प्रॉब्लेम आहे तुझा, सांग बरं. अगं ताई, माझे वडील गेले तेव्हा आमची जमीन अगदी रोड टच होती आणि ती रोड टच जमीन आम्ही काही विकली नव्हती. वडील गेले तरीही ती जमीन तशीच होती, विकली नव्हती. पण लागूनच त्याला एक कंपनी होती आणि कंपनीच्या लोकांनी आजूबाजूच्या सगळ्या जमीन घेतल्या, पण आमची मात्र काय आम्ही विकली नव्हती. पण नंतर त्या कंपनीच्या लोकांनी फ्रॉड केला आणि आमची जमीन कंपनीच्या नावाने लगेच करून टाकली आणि आता त्याच्यावर ते हक्क सांगताय ती जमीन आमची नाही आहे असं दाखवून आमच्यावर आता केस चढली आहे आणि आमची जमीन आहे, आम्हाला हवी आहे. एवढंच काय ते करण्यासाठी मी मुंबईला आलोय. अरे बापरे, इतका मोठा प्रॉब्लेम आहे तुझा. खरंच यार, तुमची जमीन आहे म्हणल्यावर तुम्हाला मिळायलाच पाहिजे ना, असं कसं कोणी घेऊ शकतंय? हो ना ताई, माझ्या बाबांनी ही जमीन विकली नाही आणि मी सुद्धा नाही, तरीही त्या लोकांनी ती हडप केली आहे. कोर्टात गेलं की वकील पैसे मागतो आणि एवढा पैसा कुठून पुरवायचा आहे? आम्ही रोजचं करून खाणारी लोक, आता जमीन होती ती सुद्धा त्या लोकांनी घेतली, मग आम्ही एवढा पैसा पुरवायचा कुठून? शिवाताई तू काय तो मार्ग काढ. आता एक माणूस आलाय आणि पैसे देतो म्हणतोय, खूप कमी किमतीने माझी जमीन घेणार तो आणि पैसे देणार मला. कोण आहे असा माणूस? सुहास आहे, देसाई कंपनीकडनं आलाय बाबा असं म्हटला. आता शिवाच्या लक्षात येतं सुहास म्हणजे कीर्तीचा नवरा आणि कीर्तीचा नवरा किती फ्रॉड आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आता बिचारी या मुलाला फसवून सुहास सुद्धा पैसे उकळणार असतो आणि 18,000ची नोकरी सुद्धा लागणार आहे. अरे पोरा, शेती सुद्धा करायची होती आणि नोकरी सुद्धा करायची होती. सगळं एकदम बंद करायचं नव्हतं. शेतीच्या भरोश्यावर नोकरी आणि नोकरीच्या भरोश्यावर शेती. तू शेती सुद्धा सुरू ठेवायची आणि नोकरी सुद्धा. काय आजी, तेच करायचं होतं, पण केस पडल्यामुळे मला शेतीत काय पाय घालायला देत नाही ते लोक. जेव्हा निकाल लागेल तेव्हा बघू असं म्हटले. मग रोजचा प्रश्न आहे म्हटल्यावर मी सुद्धा त्या समोरच्या सुहासवर विश्वास ठेवला ना. शिवा म्हणते सुहास भेटला कुठे? आपल्या गावाजवळ ते रिसॉर्ट नाही का, तिथं आले होते आणि नंतर आले तर डायरेक्ट ते प्लॅनच घेऊन आले प्रोजेक्टचा. मग मी तयार झालो, चांगले पैसे मिळतात, नोकरी मिळतात म्हटल्यावर. आजी म्हणते शिवा हे सगळं काही आशूला माहिती असेल का? आशूला जर माहिती असतं तर ही डील त्याने होऊच दिली नसती. काहीतरी गडबड आहे, मला शोध लावायलाच लागणार आहे. ताई काहीही कर पण माझी मदत कर तू. ताई आता मी काय करू? तू आता शांत बस, काहीही करू नको. आधी मी जाऊन चौकशी करते, मग डील करायची की नाही मी तुला येऊन सांगेल, कळतंय का? चांगली चौकशी करायची, मग डील वगैरे करायची. अशी अचानक कोणी सांगता आणि त्यावर विश्वास ठेवून डील करायची, खरंच मूर्खपणा करता तुम्ही. पण आता तू घाबरू नकोस, मी सगळी चौकशी करते, मग काय ते ठरवूया आपण. ताई तू थांब म्हणतेय तर थांबतोय मी, तू आधी खात्री करू नये मग आपण काय करायचं करू. हो तू थांब, मी आशूची बोलते, मग काय करायचं ठरवूया. आता बघूया जी डील चुकीची ठरवलेली असते सुहासनी ती कशी सगळ्यांच्या समोर आणते शिवा आणि आशू मिळून. आता सुहासची जो खोटेपणा चाललाय तो सगळ्यांच्या समोर आणणार असते शिवा, हे मात्र उद्याच बघूया. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.